गणाधिपतेन्द्राय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि। नमस्कार। आज आपण पुन्हा एक नवीन प्रवास सुरू केलाय। आज आपण चाललोय पाथडी तालुक्यातील तीर्थक्षेत्र मोठा देवी या मंदिराच्या ठिकाणी। हे मंदिर महाराष्ट्रामध्ये नावारूपाला आलेलं मंदिर आहे देवीच्या मंदिरापैकी। चला आपण ज्या देवीच्या दर्शनाला चाललो आहोत ती देवी म्हणजे मोठा देवी। मोठा देवीचे मंदिर हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एक देवीचे देऊळ आहे। हे मंदिर हे महाराष्ट्रातील देवीच्या मोठ्या मंदिरापैकी एक आहे। पाथर्डी शहराच्या पूर्वेकडे 9 किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे। या मोठ्या मंदिराशिवाय मोठ्या देवीचे आणखी एक छोटेसे मंदिर टेकडीवर आहे। या मंदिर परिसरातील पूर्वीचे जुने मंदिर पूर्णपणे हटवून त्या जागेवर देवस्थानातील सुखसोयींयुक्त असे दर्शन रांगेसह बांधकाम झाले आहे। या भव्य मंदिर बांधकामासाठी राजस्थानातील जैसलमेर येथून दगड आणले आहे। मंदिराच्या शिलखंडावर 1.5 वर्ष नक्षीकाम कोरीवकाम सुरू होते। मंदिराचे खांब उभे करण्याचे कसरतीचे काम पूर्ण झालेले आहे। या परिसरात एकूण 10 एकर सुमारे 25 कोटी रुपयांच्या देवी भक्तांच्या देणग्यांमधून व दानामधून दक्षिण भारतीय पद्धतीचे हे मंदिर उभारले गेले आहे। या देवस्थानच्या आवारात 5 मजली इमारत, भक्त निवास, भोजन कक्ष, व्हीआयपींच्या निवासाची सोय, देवस्थान समिती कार्यालय, देवस्थान समितीचे चेअरमन पदाधिकारी यांचे स्वतंत्र कार्यालय वगैरे उभारले आहे। कीर्तन भजन यासाठी एक भव्य मंडप उभारला आहे। या देवीची आरती दिवसभरात 3 वेळा होते। पहाटे 5 वाजल्यापासून पूजेला आरंभ होतो। सकाळी 7 वाजता पहिली आरती, दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 7 वाजता महाआरती केली जाते। आता आपण अवघ्या 1 मिनिटामध्ये देवीच्या मुख्य प्रवेशद्वारामधून प्रवेश करतोय। पहा, भाविकांच्या दर्शनासाठी पहाटे 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत मंदिर खुले असते। नवरात्रात येथे शारदीय महोत्सवाचे आयोजन देवस्थान समितीतील भाविक करतात। 15 दिवसांचा हा भक्ती उत्सव असतो। मोठ्या गडाच्या पायथ्याला असणाऱ्या मोठ्या गावातून देवीची पालखी मिरवणूक आयोजित केली जाते। नवसाला पावणारी देवी म्हणून मोठ्या देवीची ख्याती आहे। रजाकाराच्या काळात मोठ्या गावात म्हशी चोरीची आख्यायिका आहे, त्यामुळे येथे आजही दूध, दही, लोणी, तूप विकले जात नाही। या देवस्थानचे महात्म्य सांगणारे पप्पू खान यांनी जय रेणुका माता व उद्योगपती रमेश खाडे यांनी मोठ्या देवीच्या रेणुका माता हे मराठी चित्रपट काढले आहे। मंदिरातील गोल भागात आपण शक्यतो न ऐकलेल्या मातेची वेगवेगळी रूपे छान दगडी कोरीव काम असलेली पाहायला मिळतात। उदाहरणार्थ श्री भुवनेश्वरी महाविद्या, श्री भेरुंडा किंवा श्री चिन्नमस्ता महाविद्या अशा प्रकारची नावे वेगवेगळी रूपे पाहायला मिळतात। श्री भगवान वृद्धेश्वर आदिनाथ गुरु सकल सिद्धांचा मचिंद्रतयाचा मुख्य शिष्य। मचिंद्रनाथांची संजीवन समाधी सावरगाव येथे, काणिफनाथांची संजीवन समाधी मडी श्री क्षेत्र काणिफनाथ गड येथे। अशा भूमीमध्ये फार वर्षापूर्वी नवनाथांनी जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्व सिद्धीसाठी एक महायज्ञ करून भगवती महाशक्ती श्री जगदंबा देवीची आराधना केली। या महायज्ञास अनेक ऋषीमुनींना पाचारण केले। यज्ञाद्वारे देवदेवता संतुष्ट झाल्या। त्याचवेळी पृथ्वीवर महादुष्काळ पडला होता। यज्ञात भवती पर्जन्याद अन्न संभव या उक्तीप्रमाणे विपुल अशी पर्जन्यदृष्टी होऊन भरपूर अन्नधान्याची निर्मिती झाली। प्राण्यांना चारा उपलब्ध झाला। लोक आनंदी झाले आणि पूर्णाहुती सोहळ्याच्या वेळी यज्ञकुंडात एक दिव्य शक्ती प्रकट झाली। तीच महाशक्ती श्री जगदंबा रेणुका माता। नवनाथांना तिने वरदान दिले व जगत कल्याणार्थ शाबरी विद्या कवित्वास आशीर्वचन दिले। त्यावेळी जगत उद्धारत तू याच ठिकाणी राहावे अशी आईस प्रार्थना केली। तेव्हा मला काम आहे हे सांगून योग्य वेळी मी येथे पुन्हा प्रकट होईल, येथेच राहीन असे वचन दिले। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारता अभितो धर्मस्य संभवमि युगे युगे
या न्यायाने एकाच्या कैवारे उघडी बहुतांची अंतरे यानुसार मोठा गावच्या दैफळे बन्सी हरिगोपाळ आदींच्या निमित्ताने जगत कल्याणार्थ रेणुका माता येथे प्रकट होऊन स्थानपन्न झाली व मोठा देवी या नावाने प्रसिद्ध झाली. देवीच्या नावे क्षेत्र मोठा देवीगड प्रसिद्ध झाले. जनमानसातील विकाररूपी मोहादी राक्षसांचा वध करून मोहात अडकवून स्वधर्मांचे विस्मरण होत चाललेल्या माणसास जागे करून दिव्य शक्ती दृष्टी प्राप्त होऊ लागली. लोक जसजसे भजू लागले, उपासना करू लागले, तसतशी त्यांची मनोकामना पूर्ण होऊ लागली. आनंदाने जगू लागले. जीवनातील अगती कथा, नैराश्य, दुःख, दारिद्र्य, क्लेश, दैर्बलता, निराष्ट्रविघातक प्रवृत्ती, दैन्य नाहीसे होऊ लागले व मी सामर्थ्य शक्ती संपन्न बलवान आहे असा आत्मविश्वास माणसास वाटू लागला आणि जगण्याचा यथार्थ आनंद मिळू लागला. ही सारी किमया महती श्री मोठा देवीचीच होय असे भक्त समजतात. शरीराचे आणि मनाची या रोग न होती हे भोग प्रारब्धाचे. रोगट शरीर व मन हे आपल्याच कर्माचे फळ आहे. तो रोग आपणच नाहीसा केला पाहिजे हा उपदेश माणसास मिळू लागला. मनातील विकल्प जाऊन सत्य संकल्पत्व प्राप्त होऊ लागले. आत्वल क्षीण झाले, नाहीसे झाले की नाना व्याधी मनास ग्रासून टोकतात व मनुष्य जिवंत असूनही जिवंतपणाची अनुभूती येत नाही. ही अवस्था नष्ट होऊन आत्मबल प्राप्त होऊन जगत असताना जीवनानंद मिळवण्यासाठी प्रत्येक क्षणी शक्ती प्राप्त होते. हाच मोठा देवीच्या कृपेचा नित्य अनुभव, साक्षात्कार, चमत्कार व हीच महती आहे असे भक्त समजतात. अनेक भक्तगणांना दृश्य स्वरूपात साक्षात्कार होऊ लागला व श्री मोठा देवीची महती गावोगावी पसरू लागली. श्री मोठा देवीच्या स्वरूपाकडे पाहिले की कितीही दुःखी असणारे मन हे प्रसन्न होते. हीच पहिली अनुभूती.
miss you, baby. So I stand up and speak just my mind. Oh, baby, you give me ice and fire. You're chilling in the rain. You're some kind of butterfly. Baby, you give me midnight. You whip up my appetite. Don't leave me here high and dry. Baby, you give me ice and fire. You're channeling wind and rain. You're some kind of butterfly. Baby, you give me midnight. You whip up my appetite. Don't leave me here high.